नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. शांततेत निवडणूक सुरू असतानाही राहुरी नगर परिषदेच्या विकास आघाडीच्या उमेदवारांची कुणीतरी समाजकंटकाने फलक फाडून आमच्यावर जे आरोप केले आहे ते अत्यंत चुकीचे आहे. सदर प्रकार हा सहानुभूती मिळवण्यासाठी असल्याचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. विकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रचारासाठी वर्ग क्रमांक 3 तनपुरेवाडी येथे लावलेल्या एका फलकाला काही समाजकंटकांनी काळी शाई फासण्याचा प्रकार झाला आहे. तसेच कॉलेज रोड प्रभाग क्रमांक 1 मधील फलक फाडला असून सदर फलक पाडणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी. तसेच विरोधाकडून आमच्यावर आरोप करत निवडणुकीदरम्यान भांडवल करून सहानुभूती मिळवण्याचा प्रकार विरोधकांकडून होत असल्याचा आरोप अक्षय कर्डिले यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षय कर्डिले व इतर भाजपच्या सर्वच उमेदवार राहुरी पोलीस ठाण्यात येत पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत सदर घटनेतील समाजकंटकाला पकडून कारवाई करण्याची मागणी अक्षय कर्डिले व भाजपच्या उमेदवारांनी पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. पोलीस प्रशासन या घटनेचा सखोल तपास करून संबंधिताला गजाआड करतील असाही विश्वास अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. आम्ही सर्वजण आज राहुरीचे PI ठेंगे साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलोत. काल रात्री वार्ड क्रमांक 3 या ठिकाणी विकास आघाडीचा निवडणुकीचा बॅनर होता आणि त्या बॅनरवरती कुणीतरी अज्ञान व्यक्तीने काळ फासवले. हे असं वाईट आणि घाणेरडं कृत्य जे आपल्या राहुरी शहरामध्ये घडलंय हे अत्यंत वाईट आणि सांगू शकत नाही इतकं वाईट घटना आहे. तर मी सर्व भारतीय जनता पार्टी राहुरी शहराच्या वतीने मी या सर्व घटनेचा जाहीर निषेध करतो आणि PI साहेबांना आम्ही आता निवेदन दिलंय. त्यांना विनंती केली की आपण आजच्या आज हा जो कोणी आरोपी असेल त्याला लवकरात लवकर अटक करावा, त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केलं पाहिजे. कारण हे कृत्य परत कधीच आपल्या शहरामध्ये घडलं नाही पाहिजे. कोणाच्याच बाबतीत ते कुणी व्यक्ती असू, कुठल्याही पक्षाचा असू किंवा अपक्ष असू, निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने झाली पाहिजे. निवडणुकीमध्ये अशा खालच्या थरावर जाऊन कुणीच असं घाणेरडं कृत्य केलं नाही पाहिजे. आता काल रात्री मला असं वाटतं ही घटना घडली. आम्हाला सकाळी ही घटना कळाली तर आम्ही कळताच क्षणी लगेच PI साहेबांशी बोलून आता सर्व आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन दिलंय. आम्हाला राहुरी पोलीस स्टेशनवरती 100% विश्वास आहे की तो आरोपी ते आजच्या आज धरला जाईल. पण आरोपी धरूपर्यंत मला असं वाटतं कुणीच याच्यामध्ये राजकारण करावं नाही, विरोधकांनी पण याच्यामध्ये राजकारण करावं नाही. कारण की ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये आपण जर म्हणजे कुठल्याच गोष्टीची आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही की हे कुणी केलंय, कोणत्या अनुषंगाने केलंय, कशासाठी केलंय हे अजून कोणालाच माहिती नाही, तर डायरेक्ट एकामेकावर आरोप करणे हे अत्यंत चुकीचं आहे. आपण जोपर्यंत आरोपी आपण पकडत नाही, त्याची शहानिशा होत नाही, तो कोण आहे, त्यांनी कशासाठी केलंय, कशा प्रकारे हे केलंय आपल्याला जर माहिती नाही तर आपण कुणीच या गोष्टीकडं मला असं वाटतं सगळ्यांनीच त्या पद्धतीनेच गेलं पाहिजे. आज मी पाहतो की सकाळपासून बरेचसे लोक म्हणजे विरोधी मंडळी म्हणतात की विरोधकांनी केलं, पण माझं त्यांना सांगणं आहे की अजून आपल्याला आरोपी कळाला नाही तर आपण कोणत्या अनुषंगाने म्हणतात की हे विरोधकांनी केले आणि हे करायचं तरी कशासाठी. आता यांनी साध्य काय होतंय, यांनी आता जर तसं बघायला गेलं तर कुणी केलंय आता मला अजून माहिती नाहीये किंवा मला 100% आमच्या पार्टीवरती, आमच्या कार्यकर्त्यांवरती, आमच्या उमेदवारावरती आणि राहुरीच्या जनतेवरती पूर्णपणे विश्वास आहे. आमच्या लोकांकडून तर 100% मी खात्री देतो की हे कोणाकडूनच झालेलं नाहीये. कारण की तसं कुणी करूही शकत नाही आणि कोणाच्या मनातही नाही. आमचा एकच प्रयत्न आहे या निवडणुकीमध्ये की राहुरी शहराचा विकास झाला पाहिजे आणि तोच आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाणार. आणि याच्यामध्ये सगळ्यांना हीच माझी विनंती आहे
की कुणी याच्यात राजकीय पोळी भाजावं नाही, कुणी याच्यामध्ये सहानुभूती करून मतं मिळवावं नाही. कारण की मला असं वाटतं की आता हे कुणी करू शकतं. आता हे कुणी करून जर एखादी पार्टी जर दुसऱ्यावर लुटून स्वतः जर सहानुभूती मिळवत असेल तर मला असं वाटतं मग हे राजकीय मोठं षडयंत्र आहे की हे कुणीतरी हटकून केलंय आणि करून स्वतःहूनच म्हणायचं की असं समोरच्यांनी केलंय आणि त्याची कुठेतरी सहानुभूती मिळवून मत मिळवायचं. तर असा प्रकार कुणी करू नये हीच मी विनंती करतो. निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या पद्धतीनेच होऊ द्या आणि निवडणूक आहे तर विकासावरच होऊ द्या. आपण 40-50 वर्ष तुम्ही काय केलं हे तुम्ही मांडा, आम्ही भविष्यात पॅनल आल्याच नंतर काय करतो हे आम्ही मांडतो आणि त्या आधारावरच आपण निवडणुकीला सामोरे जाऊ. पण माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की कुणीही असू, कुठल्याही पार्टीचा असू, कुणीही व्यक्ती असू, ज्यांनी या घाणेरडा प्रकार केलाय त्याला तर 100% जेल झाली पाहिजे. पण आपले वडीलधारी मंडळी, मातृ समान असणाऱ्या कोणावरतीच जर आपण हे असं का डाग लावतोय तो अत्यंत निंदादायक गोष्ट आहे, अत्यंत वाईट गोष्ट आहे. तर सगळ्यांना कृपया माझी विनंती आहे की कुणीच ही अशा प्रकारची वडीलधाऱ्या मंडळींवरती तरी आपण हे सगळं म्हणजे केलं नाही पाहिजे आणि अशी कुठलीच गोष्ट आपल्या निवडणुकीमध्ये होता कामा नाही एवढीच मी सर्व नागरिकांना विनंती करतो. तर या सगळ्या गोष्टी आता कालपासून होत आहेत. फोटो कट करून न्याला, काय फासलं, कुठेतरी आता या पोलीस प्रशासनाचीच ही जबाबदारी की याच्या मागे कोण आहे, सूत्रधार कोण आहे, हे आरोपी कोण आहे हे पकडलं पाहिजे. आता जोपर्यंत आपण आरोपी पकडत नाही आपण कुणीच म्हणजे कुणीही असू ते कुणीच सांगू शकत नाही की कुणी केलं असू शकतं. आणि एकदा आपण त्याला पकडलं तर 100% तो लगेच बोलन की कुणी केलं, कशासाठी केलं, कुणी कशासाठी करायला लावलं. तर पोलिसांवरती आपण ही जबाबदारी दिली पाहिजे की तुम्ही लवकरात लवकर आता हे आरोपी पकडा आणि त्यानंतरच आपण या गोष्टीकडे पुढेच गेलं पाहिजे. प्रशासनाने याचा तपास न लावल्यास पुढील भूमिका काय राहणार आहे? आता पोलिसांनी जर याचा तपास नाही लावला पण मला विश्वास आहे पोलीस प्रशासनावर आणि मला 100% आपल्या PI ठेंगे साहेब किंवा त्यांचे सर्व अधिकारी यांच्यावर विश्वास आहे की आतापर्यंत अनेक गोष्टी घडल्या त्यावेळी आपली राहुरी पोलीस स्टेशन हे कायम पुढे राहिलंय आणि प्रत्येक गोष्टीचा तपास लावलाय. मला 100% खात्री आणि विश्वास आहे की पुढे काही करायची गरज पडणार नाही. ते 100% आजच्या आज त्याचा तपास लावतील. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.